पावसाळ्यात मुलांना किंवा आपल्याला सुद्धा काहीतरी चटपटीत असं खायचं असतं, तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून पाण्याने 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली. 2 तास झाल्यानंतर डाळीमधलं पाणी पूर्ण निथळून काढलेलं आहे. निथळलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हिरवी मिरची, थोडं जिरं, थोडं धणं, 2 ते 3 लसूण पाकळ्या पाणी न घालता थोडी भरभरीत अशी डाळ वाटून घेतलेली आहे. वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद, लाल तिखट थोडंसं आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. सोडा घालायची अजिबात गरज नाही. मस्त अशी भजी कुरकुरीत होतात. भजी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. हाताने आता बारीक बारीक अशी पिठाची भजी आपण तेलामध्ये सोडू आणि मस्त कुरकुरीत अशी मीडियम गॅसवरती भजी तळून घेऊ. म्हणजे आतून सुद्धा ती कच्ची राहत नाही, चांगली भाजली जाते. तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त सोनेरी रंगावरती कुरकुरीत अशी मूग डाळ आणि मसूर डाळीची भजी झटपट अशी तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने आवडली तर करून बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.